की द लिस्नर नावाची एक 12-12.5 मिनिटाची शॉर्ट फिल्म जी जगभरामध्ये प्रचंड प्रसिद्ध खूप फेमस झाली आहे. त्या लिस्नर नावाच्या शॉर्ट फिल्म मधला थोडक्यात सारांश असा आहे की कोणीतरी एक मनुष्य हॉटेलमध्ये जातो, तो सगळं मेन्यू कार्ड बघतो आणि मेन्यू कार्ड बघितल्यानंतर काहीतरी ऑर्डर देतो. वेटर ती ऑर्डर घेऊन येतो आणि त्याच्याबरोबर एक सुंदर तरुण मुलगी असते. तो म्हणतो प्लीज हॅव अ सीट. ती तरुण मुलगी बसते, स्वतःची ओळख करून देते. हा मनुष्यही स्वतःची ओळख करून देतो आणि ती ओळख झाल्यानंतर तासभर ते एकमेकांशी गप्पा करत असतात. तासभर गप्पा झाल्यानंतर वेटर पुन्हा येतो आणि म्हणतो एक्सक्यूज मी सर, इफ यू डोंट माइंड बट युअर टाइम इज ऑफ. ओके, थँक्यू. दोघं एकमेकांचा फोन नंबर घेतात, निघून जातात आणि शॉर्ट फिल्म तिथं संपते. संदर्भ असा आहे की 21व्या शतकात सुखवस्तू कुटुंबातल्या वस्तू सुखी पण माणसं दुःखी झाली आहेत आणि या घरांमध्ये माणसांना बोलायला माणसंच उरली नाहीयेत. आणि हा कुठंतरी युरोपियन कंट्रीज मध्ये राहणारा हा मनुष्य त्या ठिकाणी हॉटेलमध्ये जातो आणि पैसे मोजून गप्पा मारणारी माणसं आता तिथे मिळायला लागली आहेत. अमेरिकेच्या वॉल्डन युनिव्हर्सिटीमध्ये सायकोलॉजी डिपार्टमेंटने जो सर्व्हे केलाय त्या ठिकाणी त्यांनी म्हटलंय की आज महागाई वाढत चाललीये, या प्रश्नापेक्षा संवाद करणारी माणसं कमी व्हायला लागली आहेत. हा प्रश्न जास्त महत्वाचा होत चाललाय, जास्त जटिल होत चाललाय. आणि म्हणून अमेरिका, कॅलिफोर्निया आणि अनेक युरोपियन कंट्रीजमध्ये असे टॉक टाइम हॉटेल्स सुरू झाली आहेत. सुरुवातीला खरं तर अशी हॉटेल्स चालतील की नाही असा प्रश्न अनेकांच्या मनात होता, पण या हॉटेल्सना मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहिला आणि ही टॉक टाइम हॉटेल्स सुरू झाली. आणि मग त्या पोस्टच्या खाली होतं की परवाच एका 10वीच्या विद्यार्थ्यानं आत्महत्या केली, जी की भारतामधली आहे, महाराष्ट्रातली घटना आहे. एका 10वीच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केली आणि त्याने त्याची सुसाईड नोट लिहून ठेवली. आई, बाबा, अनेक दिवसांपासून मला तुमच्याशी खूप बोलायचं होतं, खूप सांगायचं होतं आणि मला आता 10वीचे पेपर अवघड जात आहेत, पण मला तुमच्याशी बोलायला वेळ नाहीये. मला तुमच्याशी खूप बोलायचंय पण तुम्हाला माझं ऐकायला वेळ नाहीये आणि म्हणून आता माझं कुणीच ऐकत नाही. मग मी जगावं कुणासाठी? म्हणून मी माझं जीवन संपवतो आहे. ते वाचताना खरोखर माझ्या अंगावर शहारे आलेत. कारण जर आपण आता अशा या व्हॉट्सॲप आणि फेसबुक युनिव्हर्सिटी मधल्या पोस्टने तरी आपण जागे झालो नाहीत तर कदाचित येणारा भविष्यकाळ खूप भयंकर असणार आहे. कारण एक निर्जीव मोबाईल सुद्धा आपण त्याला स्पर्श केल्यानंतर, टच केल्यानंतर तो प्रतिसाद द्यायला लागतो. पण तुमच्या माझ्यासारखी आपण जिवंत माणसं, आपण एकमेकांना गदागदा हलवून सोडलं तरी सुद्धा आपण समोरच्याचं ऐकायला तयार नाहीत. इतकी बधिरावस्था आपल्या आयुष्यामध्ये जर आली असेल तर खऱ्या अर्थाने आपल्याकडे सुद्धा भविष्यात टॉक टाइम हॉटेल्स कदाचित सुरू होतील. ती सुरू होऊ द्यायची नसतील तर एका बाजूला 16 वर्षाचा 10वीचा तरुण आत्महत्या करत असेल तर त्याच पार्श्वभूमीवर 734 वर्षांपूर्वी एका 16 वर्षाच्या तरुणानं विश्वाचं कल्याण करणारं एक पसायदान मांडलं. ते समजून घेणं जास्त उचित ठरेल असं मला या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. ही मोठी माणसं, ही संत प्रवृत्तीची माणसं जेव्हा बोलायला तोंड उघडतात ना, तेव्हा खऱ्या अर्थाने त्यांच्या तोंडातून बाहेर पडणारे शब्द हे विश्वाच्या कल्याणासाठी असतात. भगवान गौतम बुद्ध ज्या वेळेला बुद्धत्वाला पोहोचलेत आणि बुद्धत्वाला पोहोचल्यानंतर ज्या वेळेला त्यांचं सगळं प्रवचन वगैरे सुरू झालीत आणि अनेक माणसांनी त्यांचे चरण स्पर्श करायचे, त्यांना कोणीतरी विचारलं, त्यांच्या विहार सुरू असताना कोणीतरी विचारलं तुमच्या जीवनाचं उद्दिष्ट काय? भगवान बुद्धांचं वाक्य होतं भवतु सब्ब मंगलम, सगळ्यांचं मंगल व्हावं. प्राचीन काळात ऋषीमुनींनी सुद्धा सांगितलंय की सर्वेत्र सुखीन संतु सर्वे संतु निरामया, सगळ्यांना आनंद मिळो. आणि या 16 वर्षाच्या तरुणाला ज्या वेळेला तुमच्या आयुष्याचं मोठो सेंटेन्स किंवा तुमच्या आयुष्याचं महत्वाचं सेंटेन्स काय असेल, तुमच्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने एम काय असं कोणीतरी विचारलं असेल, त्यावेळेला माऊलींच्याही मुखातून निघालेलं वाक्य आपल्याला माहितीये की आनंदाचे डोही आनंद तरंग. हा आनंद जगभरामध्ये यावा आणि त्याच अनुषंगाने मांडलेले हे पसायदान आहे. खरं तर पसायदानातली
पसायदानातली खरं तर महाभारताच्या भगवद्गीतेच्या 700 ओव्यांवर केलेल्या 9000 ओव्यांचं हे विवेचन आहे. आणि त्या 9000 ओव्या झाल्यानंतर शेवटी 9 ओव्यांचं पसायदान आहे. हे पसायदान विश्वप्रार्थना कशी किंवा या पसायदानामधला खरा अर्थ काय? खरं तर या 9 ओव्यांवर प्रत्येक ओवीवर खऱ्या अर्थाने 2-2 तासाचं व्याख्यान होऊ शकतं. इतकी सुंदर प्रार्थना ती आहे. पण आपण वेळेची मर्यादा लक्षात घेऊन प्रत्येक ओवी किंवा प्रत्येक शब्दाचा केवळ आपण भावार्थ समजून घेणार आहोत आणि त्या भावार्थाच्या अनुषंगाने आपण हे पसायदान विश्वप्रार्थना कशा पद्धतीने आहे ते आज 21व्या शतकातलं 21वं वर्ष उलटून गेल्यानंतर आपण अभ्यासतो आहोत. खरं तर पसायदान 4 टप्प्यांमध्ये आहे. पहिली जी ओवी आहे, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसायदान हे. पहिला शब्द आता. जगातल्या कुठल्याही धर्माच्या कुठल्याही प्रांताच्या संतांना एखादा 2 अक्षरी शब्द सुद्धा जीवनाचं अस्तित्व स्पष्ट करायला पुरेसा असतो आणि हा तो शब्द आहे आता. आपण पुरस्कार दिलेत. हॉल थोडासा डिस्टर्ब पण झाला आणि माझ्या मनामध्ये प्रश्न होता, आता मध्येच लाईट गेली, कर्नाड साहेब उठलेत, आता मला डॉक्टर साहेबांनी दादासाहेबांनी बोलावलं आणि ते जेव्हा बाहेर गेलेत आणि 2-5 मिनिट झाले आले नाहीत, माझ्या मनात आता. घरामध्ये मुलं भांडण करत असतील आणि प्रचंड दंगामस्ती केल्यानंतर आई जेव्हा येते आणि म्हणते धपाटा घालील पाठीत, आता जर आता गप्प नाही बसलास तर याद राख म्हणून. पण माऊलींच्या मनात आता तसा आहे का? मुळीच नाही. हे आपल्या सामान्य जीवनातले हे सगळे किस्से आहेत. माऊलींच्या मनातला आता वेगळा आहे. 9000 ओव्यांचं सगळं ते ज्ञानेश्वरी लिहिली आहे आणि 9000 ओव्यांची ज्ञानेश्वरी लिहून झाल्यानंतर ज्या वेळेला पसायदान मागायला सुरुवात केली आहे त्यावेळेला माऊलींनी सुरुवात केली आहे, आता विश्वात्मके देवे. म्हणजे मी हा जो 9000 ओव्यांचा ही जी अक्षर यात्रा केली आहे, हे आध्यात्मिक जीवनाचं सगळं निरूपण, सगळं स्पष्टीकरण केलंय, हे संपूर्ण झाल्यानंतर आता मागितलं कोणाकडे? विश्वात्मक देवाकडे. त्यांनी पंढरीच्या पांडुरंगाकडे नाही मागितलेलं, त्यांनी भगवान श्रीकृष्णाकडे नाही मागितलं, अयोध्येच्या रामाकडे नाही मागितलं, कोल्हापूरच्या महालक्ष्मीकडे नाही मागितलं. मग या विश्वात्मक देवाचं आपल्याला मंदिर कुठंच दिसत नाही. मग त्या विश्वात्मक देवाकडे का मागितलं? पण हा विश्वात्मक देव म्हणजे कोण आहे? तर तुमच्या माझ्या हृदय सिंहासनावर हृदयाच्या गाभाऱ्यात विराजमान झालेला प्रत्येक जो आहे तो विश्वात्मक देव आहे. कारण माऊलींना कदाचित ही विश्वकल्पना समजण्यासाठी हे ज्ञात झालेलं असावं की परमेश्वर किंवा भगवंत ही संकल्पना कुठल्याही रंग, रूप आणि आकारात आपण सामावू शकत नाही. म्हणून त्या निर्गुण निराकाराला माऊलींनी विश्वात्मक देव म्हटलंय. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. वाग्यज्ञ किती सुंदर शब्द आहे. आज पावे तो एकाही साहित्यिकाने, एकाही लेखकाने, एकाही वक्त्याने, एकाही प्रवचनकाराने, एकाही कीर्तनकाराने स्वतःच्या साधनेला वाग्यज्ञ असा शब्द वापरलेला नाही. एका 16 वर्षाच्या तरुणाने ती हिम्मत केली, कारण माऊलींना माहिती होतं माझ्या या ज्ञानयज्ञातला प्रत्येक शब्द, प्रत्येक बिंदू, प्रत्येक विचार हा यज्ञातल्या ज्वाळे इतका, यज्ञातल्या समिधे इतका आणि यज्ञातल्या पूजे इतका पवित्र आहे. म्हणून वाग्यज्ञ येणे वाग्यज्ञ तोषावे. तोषावे आनंदावे. वाग्यज्ञ केलाय पण तो तुम्हाला आवडला असेल तर. असं नाहीये शिक्षकाचा मुलगा आहे मग त्याला 4 मार्क्स जास्त द्या, अजिबात नाही.
माझा यज्ञ आवडला असेल तर तो शोनी मज द्यावे. म्हणजे तुम्ही आनंदी झाला असाल तर, उगाच म्हणून मी मागतोय म्हणून नाही. आणि या ठिकाणी जगातलं हे असं, ज्ञानेश्वरी हे जगातलं असं साहित्य आहे की त्या ठिकाणी ज्ञानोबा म्हणजे माऊली हे पसायदान सांगतायत. ज्ञानेश्वरी सगळी सांगितली आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ महाराज हे त्यांचे गुरु आहेत खरं तर. म्हणजे भावालाच गुरु केलंय आणि हे जगातलं असं एक वेगळं उदाहरण आहे. आणि ते त्या भावाला म्हणजे आपल्या गुरुला म्हणतायत तो शोनी मज द्यावे. बघा, एखादा मुलगा घरामध्ये ना, आई ऑफिसवरून येते, कामावरून येते आणि इतकी तो मुलगा असा, आई मला दे ना जेवायला, मला दे ना जेवायला. आई इतकी त्रासलेली असते आणि आई थांबणारे पण ती त्रासलेली असते. तो म्हणतो दे ना, मला पटकन भूक लागली आहे. आणि मग आई कशी तरी घाईघाईने बनवते. तिच्या मनामध्ये वाईट विचार नसतो, पण ती चिडते फार त्याच्या घाईने आणि मग त्याच्यासमोर आपटते आणि त्याला म्हणते गिळ एकदाच म्हणून. केव्हाच माझ्या मागे लागलायस म्हणून गिळ एकदा म्हणून. त्या लेकराला काय वाटत असेल? आईची धावपळ झाली इथेपर्यंत समजू शकतो, पण आईने बनवलंय. पण बनवल्यानंतर आई जर त्याला म्हणाली ना गिळ एकदाच, तर त्याला ते खाताना सुद्धा त्रास होतो. पण तेच आईने आता बनवलंय म्हणून त्याच्या समोर ठेवून त्याच्या डोक्यावरून हात फिरवून सांगितलं ना, बाळा उद्यापासून घाई नको करत जाऊस हा, मग मला त्रास होतो ना बाहेर येऊन येताना. त्या बाळाला किती छान वाटेल. तो शोनी मज आनंदाने देतो. आपल्या आयुष्यात आपल्याला जे द्यायचं असतं ना, ते जर आपण आनंदाने दिलं ना समोरच्याला, त्यालाही बरं वाटतं. आणि या ठिकाणी माऊलींनी तेच सांगितले, तो शोनी मज द्यावे आनंदाने. तो शोनी मज द्यावे पसायदान. पसायदान बघा, या ठिकाणी मागणारा पण त्या ताकदीचा आहे आणि देणारा पण त्या ताकदीचा आहे. भिकाऱ्यासारखं नाही मागायचं आहे. मी जे केलंय ना त्याचा मला परिपूर्ण आता परतावा पाहिजे, मला पसायदान हवं आहे. ज्या वेळेला मागणारा पण त्या ताकदीचा असतो आणि देणारा पण त्या ताकदीचा असतो ना, तेव्हा मुखातून असे शब्द बाहेर पडतात. स्वामी विवेकानंदांचं चरित्र आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्वामीजींच्या घरामध्ये अनेक समस्या. म्हणजे एकेकाळी दत्तांचं घर जे अतिशय कलकत्त्यामधलं धनाढ्य घर, त्या घरामध्ये आता खाण्यापिण्याच्या सुद्धा समस्या सुरू झाल्या. आणि त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांकडे जाऊन 18 वर्षाचा नरेंद्र सांगतोय की स्वामी, माझ्या आयुष्यातल्या समस्या संपवा. घरात खायला सुद्धा अन्न नाहीये. तुम्ही रोज काली मातेशी बोलतात ना, जाऊन सांगा जरा त्या मातेला, मला नोकरी दे, मला खायला अन्न दे, माझ्या समस्या मिटू दे. आणि परमहंसांनी नरेंद्राला सांगितलंय, नरेंद्रा मी सांगून काय उपयोग, तुला हवंय ना, तू जाऊन माग. नरेंद्र म्हणतोय, मी काली मातेकडे? हो, जा माग. नरेंद्रने विचार केलाय, सगळं ठरवलंय, काली मातेकडे काय काय मागायचंय आपल्याला. आपल्याला भरपूर पैसे हवेत, घरातल्या सगळ्यांना पोटभर जेवण मिळालं पाहिजे, सगळ्या समस्या सुटल्या पाहिजेत. आणि नरेंद्र काली मातेकडे गाभाऱ्यामध्ये जातात, डोळे घट्ट मिटून हात जोडतात आणि डोळे उघडल्यानंतर काली मातेकडे बघून नरेंद्राच्या मुखातून शब्द बाहेर पडतात, आई मला ज्ञान दे, तेज दे, विवेक दे, वैराग्य दे म्हणून. नरेंद्र बाहेर येतो. गुरुदेव म्हणतात, मागितलंस? नरेंद्र म्हणतो, अरे च्छा, जे मागायचं ते राहिलंच की. म्हणले, काय मागितलंस? म्हणले, मी भलतंच मागितलं, जा पुन्हा. नरेंद्र पुन्हा गेलाय, पुन्हा तोच अनुभव, तिसऱ्यांदा पण तोच अनुभव. आणि मग बाहेर आल्यानंतर म्हणतो की गुरुदेव असं का होतंय? मी प्रत्येक वेळेला आई मला ज्ञान दे, तेज दे, विवेक दे, वैराग्य दे, हेच शब्द माझ्या मुखातून बाहेर पडतायत. त्यावेळेला रामकृष्ण परमहंसांनी नरेंद्राच्या पाठीवर हात फिरवून सांगितलंय, नरेंद्रा तुझा जन्मच यासाठी झालाय. घरातल्या समस्या सोडवण्यासाठी मातेकडे काही मागूच नकोस, ते तिचं काम नाहीये. अगदी तशाच पद्धतीने या ठिकाणी माऊली जे मागतायत, पसायदान मागतायत. आता दान म्हटलं म्हणजे आपल्या बघा, दान सुद्धा 4 प्रकारचं दान असतं बघा. 4 नंबरचं म्हणजे फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास आणि फोर्थ क्लास. फोर्थ क्लास दान कोणतं? कुरकुरत. गणपती उत्सवात पावती फाडायला आले लोक तरी आम्हीच दिसतो का तुम्हाला प्रत्येक वेळा द्या?
कशाला पुन्हा पुन्हा आमच्याकडे येतात? आत्ता त्या पलीकडच्या मंडळाची पावती फाडली हो. झालं. थर्ड क्लास 100 रुपयाची पावती कोणी सांगितलं तर 50चीच द्यायची, पण त्याबद्दल 50 वेळा कुरकुर करायची. म्हणजे द्यायचं थोडंसं, जास्त नाही पण थोडंसं. सेकंड क्लास दान म्हणजे काय? सेकंड क्लास म्हणजे द्यायचं पण पावती नका फाडू. आम्हाला द्यायचं आहे पण कोणाला सांगू नका. हे सेकंड क्लास. आणि फर्स्ट क्लास म्हणजे काय? तर सर्वांचं कल्याण व्हावं या अनुषंगाने जे दिलं जातं ना, ते फर्स्ट क्लास दान असतं. बाटलीमध्ये शिरा द्या कोणाला. कोणीतरी म्हणेल साखर जरा जास्त झाली बरं का. कोणी म्हणेल जरा थोडंसं इलायचीचा फ्लेवर कमी आहे किंवा जास्त आहे. पण तोच शिरा तुम्ही छोट्याशा द्रोणामध्ये किंवा केळीच्या छोट्याशा पानावर द्या आणि विचारलं कसा झाला, उत्तर असतं भगवंताच्या प्रसादाला नावं ठेवायची नसतात. कारण प्रसाद म्हणजे काय असतो की ज्याच्यामधून सगळ्या वासना, सगळे वाईट विचार निघून गेलेले असतात आणि केवळ पवित्र आणि मंगल अस्तित्व शिल्लक राहतं ना, तो प्रसाद असतो. हे प्रसादाचं दान आहे खरं तर, पसायदान. पण हे पसायदान खरं तर खूप साऱ्या व्याख्या मी बऱ्याच वेळेला बऱ्याच ठिकाणी वाचन करताना वाचत होतो. नेमकं पसायदान म्हणजे काय? एका मराठीच्या प्राध्यापकाला विचारलं, ज्यांची संत साहित्यावर PhD होती. म्हटलं सर मला पसायदानावर बोलायचंय, पण पसायदान म्हणजे काय? ते म्हटले पसा म्हणजे उंजळ आणि उंजळ भरून दान म्हणले. माझ्या मनामध्ये प्रश्न पडला की माऊलींनी सगळ्या विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी दान मागितलं आणि ते काय केवळ उंजळ भर असेल? पण एकदा पेट्रोल पंपावर गाडीमध्ये पेट्रोल भरत असताना कोणीतरी एक भिकारी त्या ठिकाणी आला आणि तो पैसे मागायला लागला आणि मी हाच विचार करत होतो आणि त्या ठिकाणी माझ्या डोक्यात लख्ख वीज चमकली आणि पसायदानाचा अर्थ गवसला. हा तुम्हाला कुठे पुस्तकात नाही सापडणार. पण त्या ठिकाणी मनात आलेला विचार, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, कुटुंबासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जातं ते दान आणि अवघ्या विश्वाच्या कल्याणासाठी मागितलं जातं ते पसायदान. हा पसायदानाचा अर्थ सुद्धा कदाचित आपणा सर्वांच्या कार्यकर्तृत्वाला लागू पडेल असा आहे. कारण आपण सर्वच जण पसायदान जगणारी मंडळी आहात. पसायदान पाठ करून म्हणणं वेगळं, पसायदानावर 4-2 तास बोलणं वेगळं आणि पसायदान जगणं वेगळं. आपण पसायदान जगणारी माणसं आहात. दुसऱ्या ओवीकडे येताना दुसऱ्या ओवीमध्ये माऊली म्हणतात, जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. बघा माऊलींना आता पहिली ओवी म्हणजे काय, ते पसायदानाची प्रस्तावना आहे. प्रस्तावना झाली, मला काय हवंय तर पसायदान हवंय. मग आता पसायदानाचं खरं मागणं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओवीमध्ये, जे खळांची व्यंकटी सांडो. माऊलींना या ठिकाणी खळ म्हणजे काय? खल प्रवृत्ती असणारे, वाईट विचार असणारे. माऊलींना या ठिकाणी पहिली आठवण कोणाची झाली आहे तर ती सज्जन माणसांची नाही झाली, सदाचारी माणसांची नाही झाली, सत्प्रवृत्त माणसांची नाही झाली, देवाची भक्ती करणाऱ्यांची नाही झाली, साधू संतांची नाही झाली. आठवण कोणाची झाली आहे तर ती झाली आहे खलप्रवृत्तीच्या लोकांची. ज्ञानोबांना माऊली म्हणतात ना ते या कारणाने, कारण जगातली कुठली आई असली ना आणि तिला 4-2 लेकरं असली तर जी कर्तृत्ववान असतात ना त्यांच्याबद्दल त्या आईला प्रेम सगळ्यांबद्दल असतं, पण त्यांचं ती फारसं सिरियस घेत नाही. पण जे एखादं कर्तृत्ववान नसतं ना, ज्याच्या काही समस्या असतात ना, त्यालाही जास्त प्रेम करते. कारण तिला माहिती असतं की माझा पदर या लेकराचं शेवटचं पांघरूण आहे आणि म्हणून ती त्याच्यावर जास्त प्रेम करत असते. आणि माऊलींनी म्हणून ही जगात जी चांगली सज्जन माणसं आहे ही उत्तम जगणारच आहेत, पण हे खळप्रवृत्ती असणाऱ्यांचं काय, म्हणून पहिली आठवण काढणी आहे आणि म्हटले जे खळांची व्यंकटी सांडो. भगवद्गीतेमध्ये खरं तर भगवान श्रीकृष्ण पण म्हणतायत काय की परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम. भगवान श्रीकृष्ण काय म्हणतायत
की जी खलप्रवृत्ती असणारी माणसं आहेत त्यांना संपवून टाकायचं आहे. आणि मी त्यासाठीच जन्म घेतलाय आणि म्हणून यांना संपवणं गरजेचं आहे. पण माऊली काय म्हणतात, 16 वर्षाचा तरुण 734 वर्षांपूर्वी MBA मध्ये शिकवल्या जाणाऱ्या ह्युमन रिसोर्सचा विचार करतोय की आपल्याला ही माणसं मारायची नाही आहेत, ही माणसं जगाच्या कल्याणासाठी वापरायची आहेत. पण ही खळं काय आहेत, या माणसांच्या मनात वाईट विचार काय आहेत, खलप्रवृत्ती काय, तर व्यंकटी म्हणजे वाकडेपण. त्यांच्या मनाचं जे वाकडेपण आहे ना, तेवढंच काय ते वाईट आहे. ते काढून टाकलं तर ही माणसं चांगलीच आहेत. कारण माणसं कशी असली, किती वाईट मनुष्य असला तरी त्याच्या मनाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्यात सत्यम शिवम सुंदरमचा विचार असतोच आणि तो जागृत करायचा आहे. माणसं मारायची नाहीत तर ती दुरुस्त करायची आहेत आणि जगाच्या कल्याणासाठी वापरायची आहेत. 16 वर्षाचा तरुण विचार करतोय. आणि कोणता तरुण, ज्या तरुणाच्या वाटेला किती उपेक्षा आलीत. वर्तमान काळात व्हिडिओ गेम खेळणारी अनेक मुलं, तासन तास मोबाईल खेळणारी मुलं, ज्या वेळेला माझ्यासारखा एखादा सामान्य शिक्षक त्यांना सांगायला जातो ना, बाळा तुला शुभंकरोती येतं, तुला पसायदान येतं. दादासाहेब मला एक सांगायला, मी 3 वर्षापूर्वी नाशिकमध्ये व्याख्यान होतं. इंटरनॅशनल स्कूलला शिकणाऱ्या, मी ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांची मुलगी 12वीला इंटरनॅशनल स्कूलला शिकत होती. आणि तिने मला विचारलं, अंकल आज तुम्ही कोणत्या विषयावर बोलणार आहात? म्हटलं पसायदान. तिने विचारलं हे काय असतं म्हणून. महाराष्ट्रात राहणारी 12वीत शिकणारी एक मुलगी, तिला पाठ नसेल हरकत नाही, पण हे काय असतं इथून जर सुरुवात असेल ना, भयंकर परिस्थिती आहे. हे कोणत्या मुलाने मागितलंय? ज्या वेळेला या लेकरांची वय, निवृत्ती दादा 11 वर्ष, ज्ञानदेव 9 वर्ष, सोपान दादा 7 वर्ष आणि मुक्ताई 5 वर्ष. आई वडील निघून गेलेत. आई वडिलांना स्वतःचं जीवन संपवून घ्यावं लागलं. तत्कालीन कर्मठ आणि सनातन विचाराच्या माणसांनी त्यांना जो काही त्रास दिला त्यामुळे आई वडील तर गेलेत, पण विचार करा त्या चंद्रभागेच्या त्या किनाऱ्यावर असणाऱ्या या झोपडीमध्ये एक पणती जळत असेल, लेकरं झोपली असतील, पण दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला जेव्हा ही 4 लेकरं उठली असतील, आई शेजारी दिसली नसेल, बाबा दिसते नसतील आणि 5 वर्षाच्या मुक्ताईनं जेव्हा टाहो फोडला असेल ना की आई, त्या वेळेला कदाचित आळंदी थरथरली असेल, त्या इंद्रायणीलाही काप्रत भरलं असेल, आकाशालाही भेग पडली असेल, पण आई दिसत नाहीये, बाबा दिसत नाहीये. आणि तत्कालीन कर्मठ विचाराच्या माणसांनी या लेकरांना इतका प्रचंड त्रास दिला. अहो त्यांच्या खापरीच्या तुकड्यामध्ये अन्नाचा कण नाही टाकला, तुकडा नाही टाकला, उलट संन्याशाची पोरं म्हणून हिणवलीत आणि त्यांना स्पर्श नाही करून घेतला, त्यांना शिवले नाहीत. पण संस्काराची किंमत बघा मित्रांनो, त्या काळात 700 वर्षांपूर्वी त्या लोकांनी या संन्याशाची लेकरं म्हणून हिणवलं आणि यांना स्पर्श नाही केला. आणि आज 700 वर्षानंतर या लेकरांच्या समाधीला स्पर्श करण्यासाठी 10-10 किलोमीटरच्या रांगा लागतात. ही खरी किंमत आहे संस्कारांची. जर माऊलींनी यांना शिव्या घातल्या असत्या तर कदाचित आपण त्यांचा विचार आज केलाच नसता. माऊलींना आणि या सगळ्यांना ज्या शिक्षा दिल्यात, इतिहासाच्या काळामध्ये सगळी नावं लुप्त झालीत. माऊलींनी त्यांच्याबद्दल अवाक्षरही काढलं नाही, म्हणून आज माऊलींचं पसायदान आज आपण म्हणतोय. जे खळांची व्यंकटी सांडू, ते मनाचं वाकडं पण निघून जाऊ देत, तया सत्कर्मी रती वाढो. मग मनातलं वाकडे पण निघून गेलं, वाईट विचार निघून गेलेत. फिजिक्समध्ये एक फॉर्म्युला आहे, देर इज नेव्हर व्हॅक्यूम ऑन दी अर्थ एनिव्हेअर, की कुठेही व्हॅक्यूम नसतो. एक गोष्ट गेली की दुसरी त्याची जागा घेतच असते. मग कुणाच्याही मनातून जेव्हा वाईट विचार निघून जातात ना, तर हळूहळू चांगले विचार यायला लागतात. मग चांगले विचार म्हणजे काय? सत्कर्माचे विचार आहेत ते. पण नुसते विचार येऊन चालणार नाही. सत्कर्मी रती वाढो. म्हणजे रती म्हणजे काय? आपण मराठीत एक शब्द वापरतो, कार्यरत, म्हणजे कार्य मग्न असतो. तो मनुष्य नेहमी सत्कर्मामध्ये रत असला पाहिजे. त्याच्या मनात कंटिन्युअस
चांगले विचार चांगले कर्म आले पाहिजे. तुम्हाला साधं चटकन लक्षात येईल असं उदाहरण सांगतो. वर्ष बदललं की आपण कॅलेंडर आणतो बघा. कॅलेंडर आणतो दुकानातून, ते कॅलेंडर असं रोल केलेलं असतं, त्याला एक रबर बँड लावलेला असतो. हे कॅलेंडर म्हणजे आपलं मन आहे आणि त्याला लावलेला रबर बँड आहे ना, ते आपल्या मनामध्ये असणारे चुकीचे विचार किंवा वासनांनी अनेक विकारांनी भरलेल्या गोष्टी आहेत. एका विशिष्ट पद्धतीने आपलं मन वर्षानुवर्ष तसंच रोल झालेलं असतं. घरी आणलं की आपण मग म्हणतो की आता कुठंतरी टांगावं लागेल बरं का, आणि आपण ते कॅलेंडर, ते रबर बँड काढतो, बाजूला ठेवतो आणि ते कॅलेंडर कुठंतरी चांगल्या विचारांच्या परमात्म्याच्या खुंटीवर टांगायला निघतो. पण ते टांगलं की ते खालून लगेच पुन्हा रोल होतं. आपण म्हणतो अरे. मग त्यावेळेला मग आई सांगते, बाळा तसं नाही, आता ते उलट रोल कर, आता पूर्ण कॅलेंडर उलट रोल कर. म्हणजे काय, आत्तापर्यंत तुझ्या सवयी होत्या ना त्या सोड, आता उलट. आत्तापर्यंत सकाळी 9ला उठत होतास ना, 6ला उठ, उलट रोल कर. ते लेकरू ते उलट रोल करतं आणि उलट रोल केल्यानंतर ते पुन्हा टांगतं. पण ते थोडंसं सरळ झालेलं असतं बऱ्यापैकी, तरी सुद्धा खालचे कोपरे त्याचे वर येतातच. कारण वर्षानुवर्ष सवय लागलेली असते ना आपल्याला, मग ते वर येणारच कुठंतरी ती वाईट सवय. आणि मग त्यावेळेला कर्नाड साहेबांसारखे किंवा दादासाहेबांसारखे जे खऱ्या अर्थाने अनुभवी व्यक्ती आहेत, मग ते सांगतात त्याला खाली आहे ना एक टिक्सो टेप लाव त्याच्या खाली, दोनही कोपऱ्यांना, आणि मग ते लावतं आणि मग ते सरळ राहतं. हे टिक्सो टेप लावून जे सरळ करतात ना, ती सत्कर्मातली रती आहे. तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. आणि मग जेव्हा असे सगळे चांगले विचार असतील ना, त्यावेळेला मग ही चांगल्या विचारांची माणसं भेटायला लागलीत ना, मग सगळं चांगलं घडायला लागतं. आणि मग त्यांच्यामध्ये नातं कोणतं असतं, तर ते मैत्रीचं असतं. जगामध्ये बघा कुठलंही नातं बघा, त्याच्यामध्ये अपेक्षाच आहे. आईवडिलांचं आणि मुलांचं नातं कदाचित आईवडिलांच्या नसतात मुलांकडून, पण मुलांच्या मात्र आईवडिलांकडून असतात. बहीण भावाच्या नात्यात पण अपेक्षा आहे. पती पत्नीच्या नात्यात तर अपेक्षेशिवाय दुसरं काहीच नाहीये. पण जगातलं एकमेव नातं, आणि ते तसं असेल तरच त्याला ते म्हणणं योग्य आणि उचित ठरेल, ते मैत्रीचं नातं आहे. आणि म्हणून मैत्र जीवांचे, ही चांगल्या विचारांची माणसं जेव्हा भेटतील ना, त्या वेळेला काहीतरी उत्तम घडेल. बघा ना, दादासाहेब आणि कर्नाड साहेब एकमेकांना भेटले आणि त्यातून हा सोहळा घडून आला, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. ही मैत्र जीवांचे केवळ मित्रांपुरताच आहे का, जगभरामध्ये आहे. मी मागे कधीतरी चव्हाण साहेबांबद्दल जे पुस्तक वाचलं, ही मित्र भावना जी आहे ना, ती जात धर्म पंथ आहार विहार भाषा भूषा पक्ष प्रांत सत्ता संपत्ती पद पैसा प्रतिष्ठा या सगळ्या पल्याड जाऊन असते. यशवंतराव चव्हाण साहेब जेव्हा दिल्लीत आहेत, ते दिल्लीमध्ये असताना चव्हाण साहेबांच्या त्या बंगल्यामध्ये कोणीतरी सुरक्षा रक्षक 10-12 मोसंब्या तोडतो आणि त्या मोसंब्या तोडून घेऊन गेलाय. आणि वेणुताईंकडे तिथल्या रखवालदाराने तक्रार केली आहे की तो 10-12 मोसंब्या घेऊन गेला बरं का. साहेब घरी आलेत. साहेब घरी आल्यानंतर बंगल्याच्या मागे एका मोसंबीच्याच झाडाखाली, कारण बंगल्याच्या आजूबाजूला मोसंबीचा बाग होता, आणि त्या मोसंबीच्याच झाडाखाली बसून वेताची ती खुर्ची होती आणि तिथं बसूनच साहेब रोज चहा प्यायचेत सायंकाळी. वेणुताईंनी सांगितलं की तो सुरक्षा रक्षक म्हणत होता की कोणीतरी 10-12 मोसंबे आपल्या एका सुरक्षा रक्षकाने नेल्यात म्हणले. साहेब म्हणालेत कोण तो, बोलव त्याला. बोलवलं. सुरक्षा रक्षक थरथर कापायला लागला. बापरे, साहेबांपर्यंत बातमी गेली आहे म्हणून. पण साहेबांनी त्याला पहिलं वाक्य होतं साहेबांच्या मुखातलं, घर में कोई बीमार है. त्या सुरक्षा रक्षकाने सांगितलं, हाँ साहब मेरी माँ बीमार है. तो जब तक माँ अच्छी नहीं हो जाती ना, हर रोज यहां से 10-12 मौसम्बियां लेकर जाना, और जरूरत पड़े तो 8 दिन की नहीं 15 दिन की छुट्टी लेकर घर रहना, क्योंकि माँ की पूजा करना दुनिया की सबसे बड़ी पूजा है. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. बघा, मी या देशातला एक सर्वोच्च पदावर बसलेला अधिकारी मंत्री आहे नाही,
भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. छत्रपती शिवरायांचा इतिहास वाचताना उगाच तानाजी महाराज म्हटलेत का, तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग रायबाचं म्हणून? नाही. काय पेरलं असेल महाराजांनी? अहो, छत्रपती शिवरायांचा इतिहास सांगणारे अनेक वक्ते असला इतिहास सांगतात ना, मला असं वाटतं ना, महाराज जर अवतरलेत ना, पहिली तलवार ह्यांनाच काढणार. एकच असतं, ते अफजल खानाच्या पोटापासून सुरुवात करतात आणि शास्ता खानाच्या बोटाजवळ येऊन थांबतात. म्हणजे पोटापासून बोटापर्यंत एवढाच इतिहास सांगणारे महाराजांचे अभ्यासक ज्या वेळेला ज्या पद्धतीने सांगतात ना, अरे महाराज, आणि इतके अकांड तांडव करून बोलतात ना, की नवीन माणसाला असं धस्स होतं, बाप रे, जरा डेंजरस प्रकरण दिसतंय म्हणून. अरे महाराजांचं वर्णन किती सुंदर केलं आहे. शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे सलगी करणे कैसे असे. अरे काय पेरलं असेल महाराजांनी मनामध्ये त्या मावळ्यांच्या, की त्यांच्या एक एक शब्दा खातर ते मावळे प्राण द्यायला तयार झाले. अहो, पोराचं लग्न बाजूला ठेवलंय, घरी पण नाही जाऊन विचारलं, पत्नीला येतो विचारून म्हणून. इथं फ्लॉवरच्या जागी कोबी आणली तरी घरात रोज भांडण होणार. आणि हे पोराचं लग्न सोडून गेलेत. अहो, ते शिवा काशीदला माहिती होतं की मी जातोय तर मृत्यूच होणार आहे, आणि महाराज त्याला मिठी मारून रडतायत आणि म्हणतायत, शिवा, अरे अशा या घटनांमुळेच तुझ्यासारखा एक एक मावळा गमवावा लागतो, आणि म्हणून स्वराज्याचा कंटाळा आलाय रे शिवा. पण महाराजांच्या डोळ्यातून जो अश्रू शिवाच्या खांद्यावर पडलाय ना, त्यावेळेला तो शिवा म्हणतो, राज आन तुळजा भवानीची. अशी संधी कोणी सोडतं व्हय राज? जातो राज, निघतो. आपण पन्हाळ्याकडे जावं, आपण विशाळगडी पोहोचावं, आम्ही साहेब कामावर मरतो म्हणून. कसा आला असेल हे मनामध्ये? अहो, तो नेतोजी पालकर 9 वर्ष झाली आहेत, समयास का पावला नाहीत म्हणून महाराजांनी त्याच्यावर चिडलेत, आणि तो मोगलांना जाऊन मिळाला. आदिलशाहीकडे 6 महिने, नंतरचे 9 वर्ष मोगलांकडे. धर्मांतर पण झालंय त्याचं, तो मुस्लिम झालाय, मोहम्मद कुली खान झालाय तो. आणि नंतर 6 जून 1674ला राज्याभिषेक झाल्यानंतर तो आलाय तिथे, आणि तो आल्यानंतर तो द्वारपालाला सांगतोय की जाऊन सांगा महाराजांना की नेतोजी पालकर आलाय म्हणून. आता तो विचार करतोय द्वारपाल, नेतोजी पालकर, कोण नेतोजी पालकर? 9 वर्ष झाली आहेत, 2 टर्म गेलेत ना, सगळंच मंत्रिमंडळ बदललंय. मग 10 वर्षाच्या मुख्यमंत्र्याला कोण विचारेल? इथं रात्रीत मुख्यमंत्री बदलतात. 10 वर्ष झाली आहेत. तो द्वारपाल ऐकत नाहीये. नेतोजी फक्त इतकंच म्हणतात, राजांना जाऊन इतकंच सांगा, नेतोजी पालकर आलाय. बघा, जाताना नेतोजी पालकर जेव्हा गेलेत ना, त्यावेळेला प्रचंड दोघांमध्ये, महाराजांमध्ये त्यांच्यामध्ये वितुष्ट आलंय. आणि आता आलाय तर तो मुस्लिम होऊन आलाय. 9 वर्ष झाली आहेत. शेवटी द्वारपाल गेला आणि महाराजांना म्हटलंय, महाराज, कोणीतरी मुस्लिम पठाण वेशात आलाय म्हणून. कोण? नेतोजी पालकर सांगतो या. नेतोजी, आम्ही खासे आलो, आम्ही भेटायला निघालो. अरे 32 मनाच्या सोनेरी सिंहासनावरून महाराज उठले आणि पळत गेलेत. आणि पाहिलं तो नेतोजी, दाढी वाढलेला, पठाणी वेशातला तो नेतोजी. आणि नेतोजीने महाराजांकडे पाहताच नेतोजीच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू व्हायला लागलेत. आणि नेताजी म्हणतो, राज, महाराज, मी तुमचाच ना महाराज, मी तुमचाच ना. आणि छत्रपती शिवराय नावाच्या या राजानं कडकडून मिठी मारलीये आणि म्हणतात, नेतोजी, तुम्ही कालही आमचे होतात, आजही आमचे आहात, आणि उद्याही आमचेच राहणार नेतोजी. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. अरे धर्म बदलला म्हणून काय, तू माझा मित्र आहेस. हा प्रसंग वाचताना मला तर खरं तर द्वारकाधीश कृष्णाची आठवण येते. सुदाम्यासाठी त्या सिंहासनावरून उठून भगवान श्रीकृष्ण जेव्हा पळत येतात ना, तो प्रसंग, आणि या नेतोजीसाठी सिंहासनावरून उठून महाराज पळत येतात ना, तो प्रसंग कुठंतरी मला सारखाच वाटायला लागतो. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.
आणि मग ते म्हणतात, दुरितांचे तिमिरे जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. दुरितांचे तिमिर. आता दुरित म्हणजे काय? आता काय माहितीये का, खरं तर पसायदानावर बोलणारे अनेक लोक त्याचा डायरेक्ट अर्थ सांगतात, मला काहींना कळत नाही, छोट्या छोट्या मुलांना नाही कळत. दुरित म्हणजे डायरेक्ट म्हणतात पापाचा अंधकार. दुरीत म्हणजे जे रीतीला धरून नाही ते दुरीत. रीत म्हणजे काय? आपल्या रोजच्या जीवनात आपण जे सगळा जीवनक्रम पाळतो ते रीत. पण दुरीत जे रीतीला धरून नाही ते दुरीत आहे. म्हणजे रोज लवकर उठावं किंवा अजून काय काय आपल्या सगळ्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असतात त्या रीतीच्या गोष्टी आहेत. पण झालंय काय, या रीतीची आपल्याला आठवण पडल्याने आपल्या आयुष्यात दुरीत आलंय आणि त्या दुरीतामुळे तिमीर म्हणजे अंधकार दाटलाय. तो अंधकार त्याला आपण सध्या काय म्हणतो? स्वैराचार असेल, दंभाचार असेल, अजून अन्य काही शब्द असतील. पण या सगळ्या गोष्टींचा आपल्या छोट्या छोट्या मुलांच्या आयुष्यावर सुद्धा परिणाम होत आहेत. बघा ना, लहानपणी आता आपण सगळे एबीसीडी शिकत होतो. माझ्या मनात खरं तरी संकल्पना सानप साहेब समोर असतानाच त्या एका आमच्या कार्यक्रमामध्ये मागच्या वेळेला झाली. एबीसीडी आपण शिकत होतो. आपण लहानपणी काय ऐकलं? ए फॉर ॲपल, बी फॉर बेबी, सी फॉर कॅट, डी फॉर डॉग. आपण शिकलोत ना. पण हे सगळं आपण जरी शिकलेलो असलो पण तरी सुद्धा सद्यस्थितीत आपल्या लहान मुलांची एबीसीडी बदलली. कारण मुलं त्यांच्या कानावर जे पडत असतात ना तेच शब्द पुन्हा पुन्हा उच्चारत असतात. त्यांची एबीसीडी आता ए फॉर ॲपल आणि बी फॉर बेबी यामध्ये नाही राहिलेली. कारण घरामध्ये त्यांना सकाळपासून वेगवेगळे शब्द ऐकायला मिळतात. आणि मग त्यांची एबीसीडी अशी असेल: ए फॉर ॲसिडिटी, B for blood pressure, C for cardiogram, D for diabetes, E for emotional disturbance, F for frustration. असलं सगळं ते झेडपर्यंत जाणार आहे कदाचित. म्हणजे सकाळी उठल्या बाबा रात्री उशिरा आलेले असतात आणि म्हणतात मला ॲसिडिटी जरा जास्त झाली बरं का, काल जागरण झालंय म्हणून. मग आजी म्हणते बाळा माझं ब्लड प्रेशर चेक करावं लागेल रे, जरा त्रास होतोय बरं का. आजोबा म्हणतात की अरे मला जरा धडधड होत होतं, जरा कार्डिओग्राम काढून बघावा का, C फॉर कार्डिओग्राम. आणि मग तो म्हणतो मला पण दवाखान्यात जायचंच आहे. आई म्हणते मला पण दवाखान्यात जायचंच आहे कारण माझी शुगर वाढली असं वाटतं, कारण कालपासून जरा चक्करच येत आहेत बरं का. मग त्याचा भाऊ म्हणतो मोठा की माझा 1 मार्कमुळे ना त्या कॉलेजला नंबर नाही लागला, E फॉर इमोशनल डिस्टर्बन्स. आणि ताई म्हणते मी मेडिकलला जाऊन सुद्धा मला हवे तसे मार्क नाही मिळत, F फॉर फ्रस्ट्रेशन. आणि अशी सगळी एबीसीडी ती वाढत जाते. हे दुरितांचं तिमीर दाटलंय बाळांनो. मित्रांनो, या सगळ्या तुमच्या माझ्या आयुष्यामध्ये आपल्या घरांपासून ही सुरुवात झाली आहे. आणि ज्या वेळेला आपल्या घरांमध्ये सुद्धा हे दुरिताचं तिमीर दाटेल ना त्यावेळेला हा अंधकार जर नष्ट व्हायचा असेल तर त्यासाठी काय करावं लागेल? विश्व स्वधर्म सूर्य पाहो. स्वधर्माचा सूर्य उगवला पाहिजे. आता स्वधर्म म्हणजे काय? हिंदू धर्माचा, मुस्लिम धर्माचा, ख्रिश्चन धर्माचा नाही. स्वधर्म माझा स्वतःचा. मी जर शिक्षक असेल तर माझा धर्म काय? तर मी अगदी बेंबीच्या देठापासून मुलांना उत्तमपणे शिकवलं पाहिजे. हा माझा धर्म आहे. मी आत्ता बघताय ना, तर मी माझं उत्तमपणे माझ्या विषयाचं निरूपण केलं पाहिजे. तुम्ही श्रोते आहात, तुम्ही उत्तमपणे ऐकलं पाहिजे प्रत्येकाने. अरे या देशाचा नागरिक म्हणून जर मी इकडे तिकडे थुंकत असेल रोज दिवसभरात तर या देशामध्ये गल्ली गल्लीत जरी मंदिरे उभारली तरी सुद्धा हा देश महासत्ता होऊ शकत नाही. कारण आपल्याला स्वधर्मच नाही कळाला. हा स्वधर्म कळणं फार गरजेचं आहे. आणि हा स्वधर्म कळतो यासाठी मनुष्य खूप मोठाच असावा लागतो असं नाही. अरे ती छोटीशी रवींद्रनाथ टागोरांची कविता आहे बघा. रवींद्रनाथ टागोरांची ती बंगालीमधली कविता, पुलंनी ते कवितेचं भाषांतर मराठीत केलंय की अस्ताला जाताना सूर्याने एकदा विचारलं की माझ्यानंतर या जगाला, या विश्वाला प्रकाश कोण देणार? तेव्हा शरमले सारे मोठमोठे ग्रह तारे. आणि एक छोटीशी चिमुकली पंटी पुढे आली आणि म्हणाली, हे प्रभो, माझ्याकडून होईल तितकं काम मी नक्कीच करेन. मित्रांनो, खरं तर ही पंटी जेव्हा असं म्हणाली असेल ना त्यावेळेला सगळे तिच्यावर हसले असतील. अरे सूर्य गेल्यानंतर तू चिमुकली पंटी, तू काय प्रकाश देणार? पण ती पंटी एक गोष्ट निक्षून या जगाला सांगू इच्छिते की सूर्याच्या अनुपस्थितीत या 8 तासाच्या अंधाऱ्या रात्रीमध्ये केवळ काळोख असतो असं नाही, तर प्रकाश नावाची काहीतरी गोष्ट या विश्वामध्ये अस्तित्वात आहे. ते टिकवून ठेवण्याचं काम मी करणार आहे. यासाठी ती पंटी, तिला स्वधर्म कळाला आहे, तिचा धर्म.
तिचा धर्म काय, तर मी जगाला प्रकाश देणार आहे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि मग जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. जो जे वांछील तो ते लाहो म्हणजे काय, ज्याला ज्याला जे जे हवं त्याला त्याला ते ते मिळू दे. आता तुम्ही म्हणाल ज्याला ज्याला जे जे हवं ते ते मिळू दे म्हणजे, मग दारू पिणाऱ्याला वाटेल याला दारू मिळू दे, मटक्यावाल्याला वाटेल ते सगळं मिळू दे, अजून अन्य अन्य काय असेल ते. तसं नाही आहे. तुम्ही म्हणाल माऊलीच म्हणतायत ज्याला जे पाहिजे ते मिळू दे म्हणून. माऊलींनी सुरुवातीला काय, जे खळांची व्यंकटी सांडो म्हणजे मनातले वाईट विचार निघून जाऊ दे, तया सत्कर्मी रती वाढो, त्यांच्या मनामध्ये चांगले विचार येऊ दे. मग भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, यांच्या मनामध्ये मैत्री भावना निर्माण होऊ दे. मग दुरितांचे तिमिर जाओ, मग यांच्या मनातला अंधकार निघून जाऊ दे. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, आणि स्वधर्माचा सूर्य आकाशात तळपत राहील. आणि मग हे सगळं झालं, मग माणसं चांगलीच होतील, आणि मग ज्याला जे जे पाहिजे ते मिळू दे. हे समजून घेणं गरजेचं आहे. होतं काय, आपण एकच ओळ, जो जे वांछील तो ते लाहो, पाहिजे ते मिळायला पाहिजे म्हणून. हे खरं मागणं आहे. ट्विस्ट आहे. यानंतर पुढचा ट्विस्ट आहे. पुढची 3 कडवी जी आहेत, जर आपण थोडंसं फास्ट घेणार आहोत, पुढची 3 कडवी जी आहेत, हे सगळं जर व्हायचं असेल ना, तर मग त्यासाठी कोणत्या प्रकारची माणसं गरजेची आहेत, ते संतांमुळे होणार आहे. मग ते संत कसे असतील बघा. ते म्हणतात की वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदी आळी, अनवरत भूमंडळी भेट तू भूता. हे संत जे आहेत ना, ते भगवंतापेक्षा मोठे आहेत. संत भगवंतापेक्षा मोठे म्हणजे काय, मी आत्ताच म्हणालो, भगवंत म्हणतोय की यांना संपवलं पाहिजे दुष्ट लोकांना, दुर्जनांना, आणि संत म्हणतात मारायचं नाही, आपल्याला दुरुस्त करायचं आहे. गंमत म्हणून संत किती मोठे म्हणून सांगतो की एकदा काय झालं की पांडुरंगाने, पंढरपुराच्या पांडुरंगाने त्याच्या आवडत्या भक्तांची, त्या सगळ्यांची यादी करायचं ठरवलं. यादी प्रकाशित झाली. सध्या जशा याद्या प्रकाशित होत आहेत तशा यादी प्रकाशित झाली, आणि पाहिली, ज्ञानोबांचं नाव नाही, तुकोबांचं नाही, चोखामेळांचं नाही, जनाबाईचं नाही, मुक्ताईचं नाही, कोणाचंच नाही. ते नामदेवराय रुसलेत बरं का मग. आणि नामदेवरायांनी थेट मोबाईलच काढला आणि पांडुरंगाला फोन करून म्हणाले, अरे काय पांडुरंगा, अरे आमच्या आयुष्यात एकही रंग ठेवला नाही, एकच रंग होता पांडुरंग, आणि तू तुझ्या पहिल्या यादीत आमचं नाव नाही. तुझा भक्त असेल तरी कोण, हे कोण आहेत? पांडुरंगाने म्हटलं, नाम्या अरे थांब जरा, दुसरी यादी यायची अजून. ठीक आहे, दुसऱ्या यादीत बघूया म्हणले. मग 2 दिवसात दुसरी यादी आली. दुसऱ्या यादीत पण खालून वरून सगळं पाहिलं, यांचं कोणाचंच नाव नाही. मग म्हटलं, नामदेवराय रुसलेत, अरे इतक्या वर्ष एकनिष्ठेने तुझ्या बरोबर राहिलोत, आणि आमचं नाव दुसऱ्या पण यादीत नाहीत, हे भलतेच कोणाचे तरी नाव आलेत. मग पांडुरंग म्हणतात, अरे नाम्या तिसरी यादी यायची अजून. कदाचित पांडुरंगाला किंवा म्हणजे नामदेवरायांना वाटलं असेल, बघ बरं तिसऱ्या यादीत नाव नाही आलं तर अपक्षच. दोन दिवसात तिसरी यादी येते, आणि तिसरी यादी आल्यानंतर पहिलंच नाव असतं ज्ञानोबा, दुसरं असतं तुकोबांचं, तिसरं असतं चोखामेळ्यांचं, सगळी नावं असतात. आणि मग नामदेवराय न राहून जातात आणि पांडुरंगाला विचारतात, भगवंता एक विचारू, अरे आमच्या पहिल्या यादीत तुझं म्हणजे पहिल्या यादीत आमचं नाव असायला हवं होतं, पण पहिल्या यादीत नाही, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या यादीत का, आम्ही इतके मागे आहोत का? त्यावेळेला पांडुरंगाने सांगितलं, नाम्या तुला सांगू, पहिली यादी कोणाची आहे? पहिली यादी त्यांची आहे जे माझी भक्ती करतात, दुसरी यादी त्यांची आहे जे माझ्यावर प्रेम करतात, आणि तिसरी यादी त्यांची आहे ज्यांची मी भक्ती करतो आणि मी ज्यांच्यावर प्रेम करतो. म्हणून तुम्ही तिसऱ्या यादीत आहात. हे संत खरोखर भगवंतापेक्षा महान आहेत. आणि म्हणून या ठिकाणी माऊली म्हणतात, वर्षत सकळ मंगळी, म्हणजे त्यांचा मांगल्याचा वर्षाव सगळीकडे होतो. मी जरा झरझर सांगतो आता. त्यांच्या मांगल्याचा वर्षाव सगळीकडे, सकळ मंगळी, हा मांगल्याचा वर्षाव, जसा पाऊस सगळीकडे पडतो ना तसं.
म्हणजे अगदी पाऊस असा विचार करणार नाही, आता पाऊस पडत नाहीये पण पाऊस पडला तर असं नाही म्हणणार की इथे पाटील साहेब अतिशय उत्तम काम करतायत म्हणून मी फक्त स्टर्लिंग कॉलेजच्याच आवारात पडेल, तिकडे पलीकडे नाही पडणार म्हणून पाऊस असं म्हणत नाही. पण संतांचं सुद्धा अगदी तसंच आहे. सकळ मंगळी, सगळीकडे मांगल्याचा वर्षाव करणारा हा पाऊस यांच्या माध्यमातून पडतो, संतांच्या माध्यमातून. आणि हे संत कसे? ईश्वर निष्ठांची मांदियाळी. माऊलींना नश्वरनिष्ठांच्या मांदियाळीची नाही आठवण आली, ईश्वरनिष्ठ म्हणजे भगवंतांचा विचार ज्यांच्या मनात, त्याशी मांदियाळी म्हणजे असे अनेक संत एकत्र ये होत. अनवरत भूमंडळी, अनवरत म्हणजे पिढ्यानपिढ्या असे संत, चांगल्या विचाराची माणसं पिढ्यानपिढ्या या विश्वांवर राहोत आणि ते एकमेकांना भेटत राहोत. चला कल्पतरूंचे आरव. इथं म्हणताना खूप सारे लोक चला असं म्हणतात का, चला कल्पतरू. चला म्हणजे कुठे चला? चला चला कल्पतरू. कल्पतरू म्हणजे काय? ज्या झाडाखाली बसल्यानंतर आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होतात असा कल्पतरू. हे संत कल्पतरू सारखे आहेत, पण ते चालते बोलते कल्पवृक्ष आहेत. म्हणजे ज्यांच्या सोबत राहिल्यामुळे आपल्या मनातील सर्व विकार निघून जातात असे ते कल्पवृक्ष आहेत. म्हणून चला कल्पतरूंचे आरव. आरव म्हणजे बगीचे, जंगल. हे एक नाही, जगामध्ये असे कल्पवृक्षांचे बगीचे तयार होत. चला कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणींचे गाव. चिंतामणी असा खडा, असा मणी ज्याच्यामुळे आपल्याकडे असतात की सगळे चिंता निघून जातात. पण तो मणी अचेतन आहे, संत चेतन आहेत. चेतना चिंतामणींचे गाव. अशी गावच्या गावं वसावी त्या संतांची. आणि मग या संतांची गावच्या गावं वसलीत तर काय, बोलते जे अर्णव पियुषांचे. हे संत बोलतात कसे? अर्णव, पियुषांचे. पियुष अमृत आणि अर्णव सागर, समुद्र. त्यांचं बोलणं कसं असतं तर साक्षात अमृताचा सागरच. बघा, माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीचं बोलणं म्हणजे काय असेल? उद्या तुम्हाला विचारलं काय म्हणाले, काय काहीतरी होतं भाषण झालं म्हणून. पण संतांचं बोलणं कसं असतं? आपल्या बोलण्याला बोलणं म्हणतात, संतांच्या बोलण्याला अभंग म्हणतात. कारण जे कधीच भंग पावत नाही ना, ती अभंगवाणी असते, म्हणून अभंग असतं. आणि हे संतांचं बोलणं ते अमृतवाणी आहे. अमृत, आपण अमृत महोत्सव आत्ताच साजरा केला, स्वातंत्र्याचा. अमृत जे कधीही मृत पावत नाही ते अमृत असतं. आणि संतांचं बोलणं हे अमृताच्या सागरासारखं असतं. आणि या ठिकाणी माऊली म्हणतायत की बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेजे लांछन, चंद्राची उपमा दिली आहे. बघा, आपल्या हिंदी सिनेमामध्ये चंद्राची उपमा कोणाला देतात? 14वीं का चांद पासून सगळेच, प्रियकरापासून, पतीपासून पत्नीला आणि प्रियसीला चंद्राची उपमा देणारे खूप आहेत. पण संतांना चंद्राची उपमा देणारे माऊली आहेत फक्त. तो चंद्र सुंदर आहे, तो शीतल आहे, पण त्याच्यावर डाग आहे. तो सूर्य जगाला प्रकाश देतो, पण त्याच्यावर आग आहे. मार्तंड जे तापहीन. पण हे संत चंद्रासारखे शीतल आहेत, अलांछन, पण त्यांच्यावर लांछन नाहीये, डाग नाहीये. आणि मार्तंड म्हणजे सूर्य. हे सूर्यासारखे तेजस्वी आहेत, पण सूर्यासारखा चटका देणारे नाहीये, ताप न देणारे आहेत. म्हणजे ते म्हणतात चंद्रमेजे लांछन मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतू. बघा, ते सर्वाही सदा सज्जन, सर्वांशी सज्जन प्राणाने, सज्जनपणा शिकवणारे, अगदी आपल्या सोयऱ्यांसारखे. खरं तर सोयरा हा सज्जन असतो ही संकल्पना चुकीची असं वाटतं. पण मला वर्तमान काळाचा संदर्भ घेऊन मला असं वाटतं की माऊलींना कदाचित वाटलं असेल की 750 वर्षांनंतर या जगातले किमान सोयरे जरी एकमेकांशी व्यवस्थित वागायला लागले तरी नंदनवन होईल म्हणून. जावेने जावेशी, सासूने सुनेशी, सोयऱ्यांनी एकमेकांची, व्याह्यांनी, काय जे काय असेल ते. पण या ठिकाणी संत हे सोयऱ्यांसारखे, ज्यांच्या मनामध्ये, ज्यांच्या जवळ आपण आपल्या मनातलं सगळं व्यक्त करू शकतो असे सज्जन सोयरे या ठिकाणी त्यांनी म्हटले. या 3 ओव्या म्हणजे जगामध्ये संत कसे असावेत याचं वर्णन. पुढचा ट्विस्ट आहे पुढच्या 2 ओव्या मग. आणि त्या 2 ओव्या म्हणजे काय, आणि मग शेवट. त्या 2 ओव्या म्हणजे काय? त्या 2 ओव्यांमध्ये माऊलींनी हे सगळं झालंय, एवढं सगळं मागतोय मी, पण
याच्या व्यतिरिक्त आता काय मागायचं? माऊली म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिन्ही लोके भजी जो आदि पुरुखी अखंडित. किंबहुना म्हणजे सगळं मागितलं, याच्या व्यतिरिक्त काय मागू मी आता? किंबहुना सर्व सुखी, पण सगळ्यांना सुखी होऊ दे. सगळ्यांना म्हणजे कोणाला? पूर्ण होऊन तिन्ही लोकी. तिन्ही लोकात म्हणजे केवळ नव्या मुंबईतले लोक नाही सुखी झाले पाहिजेत, केवळ पुण्यातले नको, केवळ महाराष्ट्रातले नाही, केवळ भारत, तिन्ही लोकातले, स्वर्ग आकाश पाताळ तिन्ही लोकातले, म्हणजे अणुरेणूपासून तर ब्रह्मांडातल्या प्रत्येक जीवाशिवाचा आनंद मिळू दे, सुखी होऊ दे. बघा केवढी सुंदर प्रार्थना माऊली मागतायत. इथे आपण स्वतःपुरतच मागतो, पण हे सगळे सुखी झाल्यानंतर पुन्हा काय? भजी जो आदि पुरुखी अखंडित. हे सगळं सुख जरी सगळ्यांच्या वाट्याला आलं ना, तरी आदि पुरुषाची पूजा करा. आता बघा, आपण मंदिरात केव्हा जातो? भगवंताची प्रार्थना बरेच लोक केव्हा करतात? समस्या असते तेव्हा, बरं का. सध्या मार्च एप्रिलमध्ये तरुण मुलांची मंदिरामध्ये खूप गर्दी वाढते, तशी फेब्रुवारीपासूनच वाढते. पण मार्च एप्रिलमध्ये प्रचंड सीझन असतो तरुणांचा, गर्दीचा आठवडा, परीक्षा येतात सगळ्या. असं नाही होत. आपल्या आयुष्यात काही असो किंवा नसो, देव काही फक्त मंदिरात असतो? मुळीच नाही. अहो, गमतीने मी एक उदाहरण देत असतो. एक कोणीतरी भिकारी म्हणले, दिवसभर मंदिराबाहेर बसला त्याची कटोरा घेऊन, आणि त्या कटोऱ्यामध्ये दिवसभर तो वाट बघत होता कोणीतरी येईल. आपण माणसं सगळी मंदिरामध्ये जातो, पण आपणच चपला काढल्यानंतर 4 वेळा मागे पाहतो, ऐकणी जागेवर म्हणून. त्याच्या कटोरीत कोणी 1 रुपया पण नाही टाकला, कटोरा रिकामा राहिला. मग त्याला कोणीतरी म्हणतं, अरे इथं नको बसू म्हणले, तुला जर पैसे पाहिजे असतील, सायंकाळी काय खावं असा प्रश्न असेल आणि भरपूर भीक मागितली म्हणजे तुला मिळावी असं वाटत असेल, तू एक काम कर, रस्त्याच्या पलीकडे ना तिथे एक बियर बार आहे, तिथे जाऊन बस म्हणले. तो त्या दारूच्या दुकानासमोर जाऊन बसतो. आता कुठलंही व्यसन करून तृप्त झालेला मनुष्य म्हणजे जगातला सगळ्यात मोठा दानशूर करणं असतो. तो म्हणजे एकदम काहींना याचा आनंद पण झाला असेल. असो, अर्ध्या तासात त्या भिकाऱ्याची सगळं कटोरा भरतो. त्या भिकाऱ्याला इतकं भरून येतं ना, तो असा वर बघतो आणि भगवंताला म्हणतो, हे भगवान, तू रहता का है और पता कहाँ का देता है? असलं माऊलींना नाही म्हणायचंय. माऊली म्हणतायत की तुम्ही सुखात असा, दुःखात असा, आनंदात असा किंवा कुठेही असा, पण तुमच्या मनात त्या परमात्म्याबद्दलची भावना आहे ना, ती चिरकाल आणि चिरंतन असली पाहिजे. म्हणून म्हणतात, भजिजो आदि पुरुखी अखंडित आणि ग्रंथोपजीवीये विशेष लोकीये दृष्टा दृष्ट विजये होवावेजी. ग्रंथोपजीवीये. ग्रंथोपजीवीये म्हणजे काय? ग्रंथावर ज्यांची उपजीविका चालते ते नाही, आमच्यासारख्यांची ते नाही. या ग्रंथात सांगितलेल्या आदर्शांप्रमाणे जगणारे जे आहेत ना, ते ग्रंथोपजीवी आहे. आणि ग्रंथोपजीवी आहे विशेष लोकीये, जे ग्रंथात सांगितलेल्या आदर्शांप्रमाणे जीवन जगतात ना, या पृथ्वीवर त्या खऱ्या अर्थाने दृष्टादृष्ट विजय, म्हणजे दृष्ट आणि अदृष्ट, म्हणजे दिसणारं आणि न दिसणारं, व्यावहारिक जगात आणि पारमार्थिक जगात ती माणसं खऱ्या अर्थाने विजयी होतात, ती मोठी होतात. वचन दिलंय माऊलींनी की तुम्हाला तुमच्या आयुष्यात विजयी व्हायचं असेल ना, तर हा जीवन मार्ग पत्करावा लागेल. आणि मग शेवटी इतकं सगळं 8 ओव्यांमध्ये मागितलं आणि 9व्या ओवीमध्ये म्हणतायत, येथ म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. 8 ओव्यांमध्ये मागितलंय. पण माऊलींच्या मनामध्ये प्रश्न, हे सगळं मी मागतोय, पण हे मला मिळेल? हे सत्य होईल खरंच? बघा, जगातली अशी एकमेव ही प्रार्थना आहे की ज्या वेळेला जनरली बघा, गुरु वर बसलेला असतो, शिष्य खाली बसलेला असतो, पण एकमेव प्रार्थना आहे जिथे शिष्य वर बसलाय आणि गुरु निवृत्ती दादा खाली बसले आहेत. आणि ही सगळी 8 ओव्या मागितल्या आहेत. आणि मग ज्ञानोबांनी निवृत्ती दादाला कदाचित विचारलंय की दादा, हे सगळं मी मागतोय, हे होईल खरे खरं? हे होईल इतकं आनंदी विश्व, हे जग इतकं आनंदाने बहरून जाईल? आणि त्यावेळेला
त्यावेळेला निवृत्ती दादाने भरून येऊन अगदी, अरे ज्ञान्या ज्ञान्या, तुझ्यासाठी काहीच मागितलं नाहीस रे तू. हे सगळं भव्य दिव्य आणि देखणं मागणं या पृथ्वी तलावर पहिल्यांदा मागितलंस या विश्वाच्या कल्याणासाठी. आणि म्हणून ज्ञानदेवांना निवृत्ती दादाने आशीर्वाद दिलाय. येथ म्हणे श्री विश्वेश्वर. इथे विश्वेश्वराव म्हणजे कोण? निवृत्ती दादाचा आशीर्वाद आहे. काय? हा होईल दान पसाव, तुझी ही प्रार्थना फळाला जाईल रे. आणि मग त्या एक येणे वरे, हा वर मिळाल्यानंतर येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हा वर मिळाल्यानंतर ज्ञानोबांना सुख, आनंद, समाधान सगळं प्राप्त झालंय. वरच्या 8 ओळ्या वाचल्यानंतर लक्षात येईल, माऊली काय म्हणतात, हे असं व्हावं, ते तसं व्हावं, सगळं भविष्य काळातलं आहे. हे मात्र वर्तमान काळातलं आहे. 9वी ओवी काय? सुखिया झाला. म्हणजे मी सुखी झालो, आनंदी झालो, कारण माझ्या गुरुने सांगितलंय काय, की एक ना एक दिवस ह्या जगामध्ये हे इतकं सुंदर सगळं आनंदी विश्व निर्माण होईल. एका 16 वर्षाच्या बाळाने मागितलेलं हे देखणं मागणं. मित्रांनो, खरं तर तुमची आमची जबाबदारी आहे की आपण एकमेकांशी प्रेमाने, आनंदाने, सुखाने, समाधानाने जर राहिलो तर माऊलींचं हे पसायदान नक्कीच एक ना एक दिवस पूर्ण होईल. आणि खऱ्या अर्थाने युनेस्को, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन, अमेरिकेमधली ही एक संस्था जगामध्ये शांतता, समृद्धी, सुख, समाधान हे सगळं नांदावं यासाठी वर्षानुवर्ष कार्यरत आहे. पण तरीसुद्धा जगामधली शस्त्रांची, अस्त्रांची, अण्वस्त्रांची संख्या कमी होत नाही आहे. कारण कदाचित जगण्याचा अर्थ आणि त्याचा अन्वयार्थ कळालेला नाही आहे. जर खऱ्या अर्थाने या पसायदानाचा अर्थ आंतरराष्ट्रीय स्तरावर कळाला तर एक ना एक दिवस आशा मानतो की पसायदानानेच युनोची प्रत्येक सभा संपेल. कारण त्यांना कळेल की जगात शांतता नांदायची असेल तर कसं वातावरण असायला हवं. आणि ते सगळं वातावरण या ठिकाणी राहावं यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. खरं तर अगदी 2च मिनिटात एक माझं पहिलं बोलणं ज्यावेळेला साहेबांशी झालं, साहेब खरं तर आपण एक ओवीसाठी अगदी 2-2 तास ठेवले असते तरी 7 दिवसाची निरूपणाची व्याख्यान मला होऊ शकली असती, 9 दिवसाची. पण वेळ अंमळ कमी असल्यामुळे खूप स्पीडली सगळं मला स्पष्टीकरण नाही देता आलं. पण मी जेव्हा पहिल्यांदा, मला साहेब 15 फेब्रुवारीला मला दादासाहेबांचा फोन आला, डॉक्टर साहेबांचा. आणि मी त्यावेळेला शिवजयंतीच्या व्याख्यानासाठी मी शहाद्याला पोहोचणार होतो. तेव्हा पूर्ण आठवडाभर शिवजयंतीच्या व्याख्यानांमध्ये मी प्रचंड बिझी होतो. दादासाहेबांचा फोन आला, कर्नाड साहेब पण बोलले माझ्याशी त्या दिवशी. आणि पसायदान हा विषय फायनल झाला त्या दिवशी पहिल्याच आपल्या फोनवरच्या बोलण्यामध्ये. खरं तर मला शहाद्याचं व्याख्यान आटोपून धुळ्यामध्ये यायचं होतं. आणि शहाद्याच्या अलीकडे साधारणतः अर्धा तास एक माझा मित्र जो नाशिकमध्ये माझ्यासोबत कॉलेजला होता, तो मित्र मला वारंवार फोन करत होता. त्याने ते डिजिटल होर्डिंग वगैरे पाहिले होते आणि मला फोन, तू केव्हा येतोय केव्हा येतोय. त्याच्या मनामध्ये वेगळं होतं. तो प्रचंड मोठा बागायतदार आहे, 200 एकर शेती आहे त्याची. आणि त्याने चांगला 4-5 करोड रुपयाचा मोठा बंगला बांधला आहे तिथे. आणि त्याची वास्तुशांती आत्ता झाली. तो मला म्हणत होता वास्तुशांतीला यावं लागेल. पण माझी कुठेतरी व्याख्यानाची तारीख दिली होती. मी त्याला म्हटलो, मित्रा मला शक्य नाही, पण मी सुट्ट्यांमध्ये येईल मे महिन्यामध्ये. तो म्हटला, नाही मग एकदा माझा बंगला तरी बघायला, जाता आता तू त्या रस्त्यावरच ये. माझं व्याख्यान रात्री 9 वाजता होतं शिवजयंतीचं. आणि मी 7 वाजता त्या ठिकाणी जिथं त्याचं ते गाव होतं तिथे पोहोचतो. त्याला फोन केला, अरे आलोय, मला घाई आहे, पटकन. गेलो. त्याने पटकन तो बंगला वगैरे उघडला. काम सुरू होतं, फर्निचर वगैरे सगळं फाट 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 सगळे लाईट ऑन केलेत, सगळे लाईटचे बटन ऑन केलेत. पण एकही लाईट लागलं नाही. 7 वाजले होते, थोडासा अंधार झाला होता. आणि माझ्या मनामध्ये फोनवर बोलणं झालेलं आणि नंतर तेच विचार सुरू होते, आपलं शेड्यूल हे ते, आणि तिकडे व्याख्यानाला पोहोचायचं. आणि तो बोलता बोलता मला फोनवर काय म्हणत होता, अरे असला भारी बंगला बांधला नाही, 4.5 लाखाचं झुंबर आणलंय म्हणलं, आपण फॉरेनहून आणलंय म्हणलं. 4.5 लाख? माझ्या जिभेला तर पेलवत पण नव्हतं. पण आता ठीक आहे, जिभेला पेलवलं नाही तरी कानाला पेलवून घेऊ म्हटलं. त्याचा इतका तिळपापड होत होता ना, कारण त्याला ते सगळं दाखवायचं होतं. ते हिरे ते झुंबराची त्याने खूप माझ्याकडे एक्सप्लेनेशन दिलं होतं, पण ते लागत नव्हतं. त्याचा प्रचंड राग. त्याने त्या इलेक्ट्रिशियनला फोन केला, हे कर ते कर, काही करून लागत नव्हतं. इलेक्ट्रिशियन म्हटलं सगळं झालंय म्हणून. त्याला म्हटलं का रे इलेक्ट्रिशियनचं झालं, पण ते मीटर वगैरे म्हणले झालंय.
म्हटलं त्याच्या व्यतिरिक्त मीटरमध्ये अजून काही टाकावं लागतं ते दिलंय का? तो म्हणले हां मग ते पण दिलंय म्हणले. सगळं झालंय. म्हटलं मग लाईट का नाही लागत? त्याने 2-4 फोन केले, इतका चिडत होता. मी त्याला म्हटलं हे बघ चिडू नकोस, मी पुन्हा येईल. असं नाही बरं का मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन. मी एकदाच म्हटलो होतो मी पुन्हा येईन, एवढंच म्हटलो मी म्हटलं मी पुन्हा येईन पण तेव्हा बघेन, आत्ता जाऊ देत म्हटलं. शेवटी तो एकदम रागाने खाटकन दरवाजा लावला, लॉक केलं आणि निघाला. मी माझ्या गाडीत बसलो. म्हटलं अरे प्रमोद नको टेन्शन घेऊस. आणि इतक्यात एक लुणावर एक कोणीतरी सद्गृहस्थ एकदम पटकन आले धावतात. ओ साहेब म्हणले. तर म्हणले काय केव्हाचा पाहते? म्हटलं कोण हे? म्हणले हे MSCBचे वायरमॅन आहेत म्हणले. तो त्यांच्यावर चिडला. म्हटलं अहो काय हे केव्हाचे आम्ही लाईट्स लावतो, सगळं आम्हाला बघायचंय. तर म्हणले एवढ्या दुरून पाहुणे आलेत आणि तू इथं जागेवर नाहीस म्हणून. तर म्हणलं साहेब हे बघा तुमच्या इलेक्ट्रिशियनने सांगितलं होतं शॉक बसायला नको, फ्यूज काढून घ्या म्हणले. ते दिवसभर काम करत होते, लॉक करून गेलेत म्हणले. मी फ्यूज आत्ता मला त्या वायरमनचा फोन आला म्हणून धावत पळत आलो. माझ्यावर चिडायचं नाही म्हणले. बघ फ्यूज आणला म्हणले. तो मनुष्य आतमध्ये गेला, त्याने फ्यूज लावला. बटन सगळी ऑलरेडी ऑनच होती, आम्ही मध्ये होतो. त्याने जसा फ्यूज टाकला सगळा बंगला लख्ख प्रकाशाने उजळून निघाला. ते झुंबर, त्या सगळ्या गोष्टी, माझे डोळे खरोखर दिपून गेले. पण त्या क्षणाला माझ्या मनात ढोशा मारत होते ते ज्ञानेश्वर माऊली, त्यांचं पसायदान. कारण कर्नाड साहेबांचे शब्द कानात घुमत होते, दादासाहेबांचा शब्द कानात घुमत होता. आणि विचार गाडीत बसल्यानंतर एकच येत होता की तुझ्याकडे असणाऱ्या भरपूर पैशाने तू खूप मोठा बंगला बांधू शकशील. तुझ्या कर्तृत्वाने त्या बंगल्याची पूजा करताना तू जगातली मोठी मोठी माणसं बोलवशील. तुझ्या सौंदर्य कलेने त्याला उत्तम सजवशील. तुझ्याकडे असणाऱ्या उत्तम आर्किटेक्ट आणि इंटेरियरच्या माध्यमातून त्याचे पडदे, त्याची रंगसंगती, त्याचं झुंबर हे सगळं तू करशील. पण जोपर्यंत माऊलींसारखे आणि कर्नाड साहेब आणि दादासाहेबांसारखी चांगली सद्गुरूंसारखी माणसं तुझ्या आयुष्यात फ्यूज बनून येणार नाहीत ना, तोपर्यंत तुझ्या अंतरंगाचे कोपरे उजळून निघणार नाहीत. मित्रांनो, खरं तर तुमच्यासारखी सगळी माणसं, सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की चांगलं कोणाविषयी बोलावं हाच प्रश्न वर्तमान काळात असतो. पण आपणा सर्वांबद्दल चांगलं बोलताना माझ्या जिभेलाही मला पावित्र्य प्राप्त करून घेता आलं, म्हणून आपण सगळ्यांचे पुनश्च एकदा आभार मानतो. या सगळ्या 1 तासाच्या भाषणामध्ये जर माझ्याकडून काही चुकलं असेल तर ती माझी चूक, आणि जे काही चांगलं असेल ते माऊलींचं आणि आपलं. बस, धन्यवाद.